प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे आणि तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा वचनचा मानना देखील मी घेऊन आलेलो आहे. प्लीज येशूदाय सागर चॅनल हा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त आम्हाला मोठा व्हिडिओ करण्यात येईल आणि जास्तीत जास्त तुमच्यासाठी प्रार्थना करणार. मी तुमच्यासाठी नित्यसूत्र याचा 3रा अध्याय, परमेश्वराच्या आज्ञाधारकच्या आज्ञा. माझ्या मुला, माझ्या नियमशास्त्र विसरू नको, तुझे चिंतन माझ्या आज्ञात वागावे, कारण त्याच्यापासून दीर्घ आयुष्य, वयवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होती. दया व सत्यता हे तुला ना सोडो, व त्याच्या मळ तू आपल्या गळ्यात वागावे व त्याच्या आपल्या हालपाट्यावर लिहून ठेव, म्हणजे तुझा देव म्हणजे तुला देव व मनुष्य याच्याकडून अनुग्रह प्राप्त होईल. तुला देव आणि मनुष्य याच्याकडून काय होईल? प्रियजनांनो, अनुग्रह प्राप्त होईल. कारण की अनुग्रह हा परमेश्वराकडून असतो आणि अनुग्रह देव काल, आज, युगानुयुग एकसारखा. काय म्हणतो परमेश्वराचं वचन? नियमशास्त्र विसरू नको. म्हणजे बायबल रोज वाचणं तुम्हाला गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही बायबल वाचता आणि नियमशास्त्र वाचल्यानंतर प्रियजनांनो, नियमशास्त्र माझ्या मुला, नियमशास्त्र विसरू नको व त्याचे चिंतन व त्याच्या आज्ञात वाग. नियमशास्त्राच्या ज्या वाचण्याच्या आज्ञा आहेत त्या आज्ञात वाग, कारण तुझ्या कारण तुझ्यापासून दीर्घ आयुष्य, वयवृद्धी व कल्याण हे तुला प्राप्त होईल. काय होईल? ते वाचल्यानंतर, बायबलचे वाचल्यानंतर, तुम्ही प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला दीर्घ आयुष्य, वयवृद्धी प्राप्त होईल व कल्याण ही तुला प्राप्त होईल, म्हणजे तुझे चांगले होईल. म्हणून प्रियजनांनो, बायबल हे रोज वाचलं पाहिजे. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय, त्यातलं पहिलंच वचन आहे प्रियजनांनो. आणि 3ऱ्या वचनामध्ये देव सांगतो, त्याने दया व सत्यता तुला सोडू नको. म्हणजे कोणावर दया करायची सोडू नका, सत्य मार्गाने चालायचं सोडू नका. त्या गळ्यात वाग व आपल्या हातपत्रावर लिहून ठेवू, म्हणजे देव आणि मनुष्य याच्याकडून तुला स्फूर्त अनुग्रह भेटेल. म्हणजे परमेश्वराकडून आणि लोकांकडून तुम्हाला अनुग्रह भेटेल. आपण म्हणतो मला हे मदत करेल, तो मदत करेल, पण जर तुम्ही बायबल वाचली, प्रार्थना केली, तर परमेश्वराचा अनुग्रह आणि मनुष्याचा अनुग्रह हा तुम्हाला दोन्हीही संगतीच भेटेल. म्हणून प्लीज प्रियजनांनो, वचन बी वाचा, बायबल वाचा, बायबलमध्ये वाढा, जास्तीत जास्त ग्रोथ अभिषेकात वाढा. येशू तुमच्यावर प्रेम करतो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. येशू आज देखील महान कार्य करणारे प्रार्थना. पवित्र देवा येशू राजा, जेवढे लेकर ऑनलाईन बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर बाप्पा. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या वळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, शुगर निघ, जे मला हॉस्पिटलमध्ये येशूच्या नावात बरे व्हा. संपूर्ण कर्जाचे श्राप बरे व्हा, संपूर्ण कर्जातून मोकळे व्हा. 2 व्हीलर 3 व्हीलर गाडीचा आशीर्वाद, हा ब्रह्माच्या आशीर्वादांना मी